येतोय तर आंबिवली आणि चिंचवली मध्ये आपण ते डिस्ट्रीब्यूट करतोय. आंबिवली आणि कोंडेरी थोडस नावामध्ये गपलत करू नका प्लीज. हॅलो कोंडेरी संघाला ते पारितोषिक दिलं जात आहे. त्या दरम्यान एक शुभ सन्मान आपण घेतोय. आपले ऑफिशियल अंपायर अर्थातच जगदीश दुधकर बांधकाम वसा. तर दरम्यान रॉयल एंट्री दोन्ही संघांचे आपल्याला पाहायला मिळेल. सर्व मान्यवर इथे उपस्थित आहेत आणि खेळपट्टीकडे रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतील. तर सर्वांना विनंती असतील आपण लगेच खेळपट्टीवर जाऊन उभं राहायचं एका रांगेने आणि मान्यवरांना देखील विनंती असेल आपण मधोमध दोन्ही संघांच्या उभे राहायचं आहे. गाड्या सुटल्यात दोन्ही बाजूने परंतु कोणती पार्टी जिंकेल आज बाजी कोण मारेल. तर दरम्यान एक सन्मान आपण करतो पाहूया. जगदीश दुधकर सर ऑफिशियल आपले अंपायर मानप्रम वसार आणि त्यांचा शुभ सन्मान जबरदस्त अंपायरिंग आणि खूप खूप धन्यवाद व्यक्त करूया त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं. नक्कीच आपण श्रद्धांजली देखील वाहणार होत्या स्पर्धेच्या वतीनं. अर्थातच स्वर्गवासी सुदामजी कृष्णा वालंज यांच्या आत्म्यात चिरशंती लाभो म्हणूनच श्रद्धांजली वाहणार आहोत. आणि खऱ्या अर्थाने समाजसेवक श्री नित्यानंद वालंज यांचे वडील कैलासवासी सुदाम कृष्णा वालंज हे दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी समस्त वालंज परिवाराला सोडून देवाचरणी गेले आहेत. त्यांना हरिनामाची खूप आवड होती व ते शांत स्वभावाचे होते. त्यांच्या मुखात सदैव अखंड अभंग हरिनाम असायचे. ते वारकरी जरी नव्हते तरी पण ते या पंचक्रोशीतील गावात कीर्तने भजने व सांप्रदायिक कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असायचे. त्यांनी अत्यंत परिश्रम व जिद्दीने कुटुंबाला उभे केले. त्यांच्या जाण्याने वालंज परिवारात जी पोकळी निर्माण झाली त्या पोकळीला सावरण्याचं व कैलासवासी सुदाम कृष्णा वालंज यांच्या मृत आत्म्यात चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल. हाच त्यांच्या मुलांचा सन्मान हीच या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुलांची इच्छा. तर नक्कीच सर्व क्रिकेट खेळाडूंना व रसिकांना मनापासून शुभेच्छा नक्कीच दिलेल्या आहेत. आणि आई वडिलांना जपा त्यांना मनापासून प्रेम करा हीच हात जोडून नम्र विनंती. तर नक्कीच आपल्यामध्ये भरपूर व्यक्तिमत्व नाही आहेत. कारण अर्थाने शैलेशवासी स्वर्गवासी शैलेश सुरेंद्र केणे असेल त्यानंतर वालंज साहेब असतील आणि इतर काही नक्कीच आपली व्यक्तिमत्व आहेत ते आपल्यामध्ये नाही आहेत. तर अर्थातच त्यांची नावं आपण पाहतोय. शैलेश सुरेंद्र केणे असतील, अनिल दलवे असतील, वंश महेंद्र केणे असतील, कैलासवासी राहुल गुरुनाथ पाटील असतील, कैलासवासी राकेश हरी केणे असतील आणि कैलासवासी संदीप चंद्रकांत केणे असतील. या सर्वांच्या आत्म्यास चिरशांती लाभो म्हणून आपण 2 मिनिटं भावपूर्ण श्रद्धांजली वाहणार आहोत. तर गॉगल्स आणि कॅप्स आपण रिमूव्ह करायचे आहेत आणि सर्वांनी एक साथ सावधान. ओम शांती ओम. तर धन्यवाद. तर आपण भावपूर्ण श्रद्धांजली पहिली आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या वतीने आपण केला आहे. तर धन्यवाद. लगेच आपण आता राष्ट्रगीताचा कार्यक्रम देखील करणार आहोत. या राष्ट्राचा राष्ट्रगान राष्ट्रसंगीत
सादर केलं जाणार आहे, तर सर्वांनी पुन्हा एकदा एक साथ सावधान. राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर. भारत माता की वंदे वंदे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. धन्यवाद सर्वांचं. तर लगेच तिथे नाणेफेकी देखील केली जाणार आहे. तर टॉसचा कार्यक्रम देखील तिथे केला जाईल. आमचे सर्व मान्यवर मंडळी तिथे उपस्थित आहे. खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर वीरेन शेठ दयानंद चोरगे साहेब देखील तिथे उपस्थित आहेत आणि सर्व मान्यवर संजयजी शेलार साहेब देखील आहेत. त्यांच्या शुभास्ते नाणेफेकीचा कॉल आपण पाहिला तर टॉस जिंकलाय श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी टीमचा कॅप्टन आणि प्रथम आपला निर्णय लगेच कळवायचा आहे. कोंढेरी टीम आपला निर्णय कळवायचा लगेच. फटाक्यांची आतिषबाजी होतीये. महायुद्धाला महासंग्रामाला सुरुवात आपण मित्रांनो करते. छोटी मोठी युद्ध समाप्त झाली कारण होती आता महायुद्धाला सुरुवात. हे युद्ध म्हणजेच खऱ्या अर्थाने कल्याण ग्रामीण परिसरातील दोन दिग्गज संघ एका बाजूने आपण पाहतोय अनिश एंटरप्राइजेस आई गावदेवी वरप आणि त्याच्या प्रतिस्पर्धी बाजूने श्रीराम कोंढेरी संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. तर कोंढेरी संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे आणि बॅटिंग साठी निमंत्रित आलेला आहे ते म्हणजे वरप संघाला. तर वरप संघाने लगेच डगआउट मध्ये जाऊन बसायचं आणि कोंढेरी संघाने मैदानाचा ताबा लगेच घ्यायचा. क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या. घड्याळामध्ये वाजलेत मित्रांनो 5:42. हा सामना किती षटकांचा असेल? 4 षटकांचा सामना. तर पहा मित्रांनो या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे 4च्या कमी षटकांचा सामना एकही पाहायला मिळाला नाही. 5 ते 4 षटकांचे सामने या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. तर सर्व पाहुण्यांना विनंती असेल नक्कीच वीरेन शेठ दयानंद चोरके साहेब असतील, त्यानंतर संजयजी शेलार साहेब असतील आणि इतर मान्यवर आपण या व्यासपीठावर विराजमान होते. शुभ सन्मान देखील घेतला जातोय. चला आयोजकांना विनंती करेल शुभ सन्मान जे काही आहेत ते लगेच संपन्न आपण करून घेऊया. तर नक्कीच यांच्या माध्यमातून आपल्याला या संपूर्ण स्पर्धेसाठी सन्मान चिन्ह लाभलेले आहेत. अर्थातच निलेश भाऊ शेलार यांचे मोठे बंधुराजे अर्थातच संजयजी शेलार साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर घेतला जाणार आहे. मी विनंती करेन आयोजकांना की आपल्या शुभ हस्ते मानिवली गावचे उद्योगपती अर्थातच माननीय श्री संजयजी शेलार साहेबांना सन्मानित करायचं आहे. त्यांच्याच माध्यमातून आपल्याला सन्मान चिन्ह लाभलेले आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर आणि अनिल शेटकेने यांचे अत्यंत जिवलग मित्र आहेत ते आणि त्याचा शुभ सन्मान शेलार साहेबांचा शुभ सन्मान घेतला जातो या व्यासपीठावर. त्यांचा देखील सहर्ष मनपूर्वक धन्यवाद आपण करूया. दिलखुलास दर्यादिल माणूस मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस असेल संजयजी शेलार आणि त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर घेतला जातोय. जिवलग मित्र आहेत
अनिलजी केणे आणि किरणजी केणे यांचे, तर त्यांचा शुभ सन्मान आपण पाहतोय. बबलू पाटील साहेब देखील तिथे उपस्थित आहेत. खूप खूप धन्यवाद. आपण येऊन व्यासपीठावर विराजमान व्हायचं. त्यानंतर अर्थातच दयानंद चोरगे साहेबांचे सुपुत्र वीरेन दादा दयानंद चोरगे साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर घेतला जातोय. मी विनंती करेल आयोजकांना की आपल्या शुभ हस्ते नक्कीच त्यांना सन्मानित करायचं आहे. हॅलो नक्कीच अनेक नवतरुण व्यक्तिमत्वांच्या नक्कीच हृदयावर अधिराज्य गाजवणार व्यक्तिमत्व म्हणजे वीरेन शेठ दयानंद चोरगे यांचा शुभ सन्मान घेतला जाणार या स्पर्धेच्या वतीनं. भावी जिल्हा परिषद सदस्य लोणार भिवंडी गट नक्कीच दयानंद चोरगे साहेबांचे सुपुत्र वीरेन शेठ दयानंद चोरगे साहेबांचा इथे शुभ सन्मान या व्यासपीठावर घेतला जातो. त्यांचा देखील मनपूर्वक धन्यवाद. डायनेमिक डॅशिंग पर्सनॅलिटी आणि भिवंडी कल्याण मध्ये कोणताही कार्यक्रम असो निश्चितच त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि सपोर्ट सहकार्य त्यांचा भरपूर असतो. मी सातत्याने मोठमोठ्या स्पर्धेमध्ये जेव्हा समावेश केला असतो तेव्हा वीरेन दादा यांचं नक्कीच आगमन तिथे होत असतं. आणि वीरेन शेठ दयानंद चोरगे म्हटल्यानंतर अनेक नवतरुणांसाठी प्रेरणास्थान आहेत, तर त्यांचा देखील धन्यवाद व्यक्त करूया स्पर्धेच्या वतीनं. त्यानंतर या स्पर्धेचे मुख्य आयोजक संजयजी कचरुकेणे साहेबांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं घेतला जाईल. चला विनंती असेल आयोजकांना लगेच तिथे शुभ सन्मान घेतला जाणार आहे. या स्पर्धेचे शिल्पकार अर्थात त्यांच्या सुपुत्राच्या नावाने स्पर्धा आपण पाहताय बियॉन्ड ट्रॉफी 2026. मान्य श्री संजयजी कचरुकेणे साहेब उद्योगपती निंबवली आणि त्यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक देखील लाभलेला आहे, तर त्यांचा देखील धन्यवाद आपण व्यक्त करूया. महाराष्ट्राचा महाशृंगार मायची उपजार शॉल आणि सुगंधित पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. मॅच फक्त 1 मिनिटासाठी थांबवा. आनंद केनेसाठी 5,000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. विकेट हॅट्रिक साठी विजय चौधरी यांच्या माध्यमातून. तर दरम्यान अरुण पाटील साहेबांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर घेतला जातोय. मी विनंती करेल आयोजकांना अरुणजी पाटील साहेबांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर घ्यायचा. अरुण पाटील साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान. अरविंद पाटील साहेबांचा शुभ सन्मान घेतला जातोय. मोहिली गावचे प्रसिद्ध उद्योजक समाजसेवक अरविंदजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर आपण घेतोय. या स्पर्धेचे शिल्पकार मुख्य आयोजक आधारस्तंभ संजयजी कचरुकेणे साहेबांच्या शुभ हस्ते सन्मानित केले जात आहे. बबलू पाटील साहेबांचा शुभ सन्मान नक्कीच डॅशिंग पर्सनॅलिटी उपसरपंच साहेब निंबवली मोहोळचे बबलू पाटील साहेबांचा शुभ सन्मान नक्कीच चांगले चाहते आहेत निंबवली संघाचे आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने घेतला जातोय. त्यानंतर विनोद शर्मा साहेबांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने घेतला जाईल. मी विनंती करेन विनोद शर्मा. तर विहाना लॉजिंगच्या सर्वे सर्वा विनोद शर्मा साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर घेतला जातोय. तर नक्कीच विनोदजी शर्मा साहेबांचा शुभ सन्मान घेतला जातोय. विहाना लॉजिंगच्या मालक सर्वे सर्वा विनोदजी शर्मा साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर यथोचित शुभ सन्मान आहे. तर नंतर रायगावचे प्रसिद्ध उद्योजक सोमनाथजी वाकडे साहेबांचा देखील शुभ सन्मान निंबवली गावचे भाऊजी आहेत, त्यांचा शुभ सन्मान इथे संपन्न केला जातो या व्यासपीठावर.
तर पाहताय आपण शुभ सन्मान सुरू आहे मंचावर सोमनाथजी वाकडे साहेबांचा रायागावचे प्रसिद्ध उद्योजक आणि खऱ्या अर्थाने निंबवली गावचे भाऊजी त्यानंतर अनिल शेट बाळाराम केणे यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर घेतला जातो दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस किंग मेकर ऑफ निंबवली अर्थातच अनिल शेट केणे साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर घेतला जात आहे फुरकान पावले आपण स्टेजवर या विनंती असेल राया गावचे खंदे समर्थक फुरकान पावले दरम्यान इथे शुभ सन्मान सुरू आहे अनिल शेट केणे यांचा डॅशिंग पर्सनॅलिटी आहे ते देखील समाजसेवक निंबवली गावचे कोणती कार्य म्हणा क्रीडा स्पर्धा म्हणा कारीचा वाटा उचलतात आणि त्यांचा देखील शुभ सन्मान इथे घेतला गेला तर धन्यवाद सर्व मान्यवरांचा मेगा फायनल सुरुवात आपण करूया एकच सैन्य नक्कीच केला जाईल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्य शिव सर्वदा गणरायाला वंदन करून आपण या मेगा फायनलची सुरुवात करूया बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की टाळ्यांचा आवाज टाळ्यांची गर्जना मित्रांनो उद्या पहिला बॉल मेगा फायनलचा आनंद केनेच्या हातामध्ये चेंडू मॅचला सुरुवात पहिला बॉल सुरेख चेंडू पाहायला मिळतोय क्या बात आहे तर 500 रुपयांचा कॅश प्राइज आनंद केनेचा आडी सौरभ केने यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक जर संपादित केली तर आणि विजय चौधरी यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयांचा कॅश प्राइज आहे आपले शॉर्ट ऑन पुलचा फटका चांगला स्ट्रोक आणि चेंडूला पाठवलाय हवाई फायर साडी हे स्ट्राईक करतोय अनिल मात्रेच्या बॅट मध्ये येणारा हे वन दर्जाचा वरब गावाचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड षटकार द्या कारण आता मेगा फायनल आहे जास्त वेळ साऊंड वाजू नका अनिल मात्रे यांचा साऊंड वाजेल पुढचा बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने बॅट फिरवली होती कृष्णा केने सरांच्या माध्यमातून आबाजेसाठी 300 रुपयांचा कॅश प्राइज आहे सर्व समर्थकांसाठी आणि प्रेक्षकांसाठी आणखी एक बॉल वाईट पाहायला मिळतोय तीन चेंडू 7 धावा फलकावर पुढचा बॉल ओव्हर द विकेट ना पुन्हा एकदा आनंद केने खोदून काढला परफेक्ट यॉर्कर होता अनिल मात्रे साठी चांगला बॉल पाहायला मिळतो एक्झॅक्टली दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न धाबाची शक्यता परंतु 2 धाबा पळून काढल्या गेल्या इथे तर नक्कीच अनिल शेठ दलवी यांनी पुरस्कृत केलेला अनिश इंटरप्राइजेस आई गावदेवी बरब संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि दुसऱ्या बाजूने श्रीराम स्पोर्ट्स कोंडेरी संघ देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय पुढचा बॉल आनंद केनेचा लॉफ केला आडवा पाटना फुल अँड पॉवरफुल हाफ स्ट्रोक होता हा पॅरल स्ट्रोक होता आणि चेंडूला एका टप्प्याने पाठवलं सीमारेषा पलीकडे चौकारासाठी 4 पुढचा बॉल आनंदचा बाची करा लागले शॉर्ट पॉइंट लेगचा क्षेत्ररक्षक पळतोय शॉर्ट थर्ड मॅन आणि शॉर्ट पॉइंट लेग मध्ये रेस आणि चेंडू मात्र दोघांच्या कैदेतून निसटून चाललाय सीमा रेषा
पलीकडे चौकार. शिवरायांचा होता साखंबीर, मर्द मावया शिवरायांचा होता साखंबीर. हिंगोली गावाचा शैलेश केने. सन्माननीय श्री रोशनजी फिरंगाणे आणि सन्माननीय श्री दीपकजी वाकडे साहेबांना विनंती करतो मी कृपया आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आपलं मी या ठिकाणी विहान ट्रॉफी 2026 मध्ये आणि विनंती करतो चालू असलेला मेगा फिनालेचा आनंद घ्या. धन्यवाद. पुणेवरनं शुभेच्छा आल्यात आणि एंटरप्राइजेस ऐकावती वरपसाडी अर्थातच अनंत शेठ वालन यांच्या माध्यमातून नगरसेवक साहेब आहेत खऱ्या अर्थानं आणि पुणे इथून शुभेच्छा वरप संघासाठी. क्या बात आहे, जोरदार टाळ्यांचा गजर नक्कीच झाला पाहिजे. फॅन बेस भरपूर आहे वरप संघाचा कारण कल्याण गामींमध्ये अव्वल स्थानी ओळखला जातो हा संघ. नक्कीच ओमकार. या ठिकाणी या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय श्री संजयजी कचरू केणे साहेब आणि सन्माननीय श्री देवा केणे साहेब. आईवा जेलसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक यांनी लावलंय. जर षटकाराच्या बाहेर प्रेक्षकांनी झेल टिपला तर 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे, परंतु हा बॉल त्याच्या देखील आउट ऑफ षटकार. क्या बात आहे. शैलेश केने होता लाखात एक नंबर, निंबवली गावाचा शैलेश केने. हॅलो, अतिशय सुरेख फटका होता इथे मनीषचा आणि चेंडूला भिरकावून दिलं सीमा पार षटकारासाठी. मनीषने या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये चांगली कामगिरी केली आहे आणि मी म्हणू शकतो की ताबेदारी पेश केली आहे खऱ्या अर्थाने. पहिले षटक समाप्त झालंय आणि दुसऱ्या षटकातील पहिला बॉल आपण षटकार पाहिला. धावसंख्या धावफलकावर 23 धावा. 23 धावफलकावर गोलंदाज सचिन केने थोडासा माकडा या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला नक्कीच मिळाला आहे, परंतु सचिन केनेला आता जर मेगा फायनल जिंकण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुढचा बॉल सचिनचा लॉफ करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील केली विकेट साठी. चेंडू निसटलाय पुन्हा एकदा लॉक्स ऑफ एंडला आउटफील्ड फास्ट आहे आणि काय घडले पाहावं लागेल पहिल्यांदा तिथे. क्या बात है, सफलता आली आहे. कृपया फायनलचा सामना आहे, पंचांशी आर्ग्युमेंट करण्यात प्लीज वेळ घालू नका. सहकार्य करा सर्वांनी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आबा करांडे येतोय. पण मित्रांनो समर्थक पहा मित्रांनो, काही न्यूट्रल समर्थक आहेत, काही बरफ संघाचे समर्थक आहेत, काही कोंढेरी संघाचे समर्थक आहेत. या मेगा फायनलचा आनंद लुटण्यासाठी जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, मायबाप प्रेक्षकांचं, मान्यवरांचं, सर्वांचं त्या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आपण नक्कीच पाहता एन्जॉय करताय. तिथे स्वर्गीय शैलेश केने प्रतिष्ठान बादशाह 11 निंबवली आयोजित विहान ट्रॉफी 2026 या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार अर्थात संजयजी कचरू केणे साहेब आहेत आणि त्यांच्या स्वप्नातून ही स्पर्धा साकार झाली आहे. पुढचा बॉल सचिनचा, हवा करंडे ऑन स्ट्राइक. पहिला बॉल त्याच्यासाठी, टोला लागला बादशाह. तिथे काय घडलं पाहावं लागेल. एक धाव. नक्कीच या ठिकाणी या शुभेच्छा आल्यात सन्माननीय श्री महेंद्रजी देसले साहेब यांच्याकडनं आई गावदेवी वरप संघासाठी शुभेच्छा आल्यात. मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सो मच. सचिन केने थोडासा दडपणाखाली खेळतो. नक्कीच 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 7 धावा खर्च केल्या. धावसंख्या धावफलका 24 ऑन स्ट्राइक. आता सध्याच्या घडीचा इन्फॉर्म बॅटर अर्थात रन मशीन ऑफ वरप अनिल म्हात्रे ऑन स्ट्राइक. अनिल म्हात्रेसाठी पुढचा बॉल, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, शॉट फाईन लेगला. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. अनमोल केने आहे तिथे उपस्थित. टेकडीकर आहे, अनमोल टेकडीकर. अनमोल टेकडीकर तिथे उपस्थित. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. चार चेंडू आणि 7 धावा खर्च केलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी
24 धाबा धाव फलकावर सचिन केनेचा पुढचा बॉल ओव्हर द विकेट ना पुन्हा एकदा फुलटॉस असा चेंडू सोडणार नाही चेंडूला पाठवलाय बॅकवर्ड बाउंड्रीच्या बाहेर चेंडू दन 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 करत सीमा पार अनिल म्हात्रेच्या बॅट मध्ये इनकार केक चौकार थर्ड अंपायर रेफर केला खऱ्या अर्थाने नो बॉल साठी रिव्ह्यू कोणाचा आहे अंपायर रिव्ह्यू आहे की बॅट्समन रिव्ह्यू आहे सॉफ्ट सिग्नल काय पंच आपला सॉफ्ट सिग्नल तर फेर आहे आणि पाहायला गेली ते तर फेर डिलिव्हरी आहे तर नक्कीच स्टिकरला बॉल लागला आणि बॉडी देखील बेंड होती मागचा पाय पूर्ण बेंड होता चला सामना सुरू करा सामन्यामध्ये जास्त विलंब आपण करायचा नाही अंतिम बॉल सचिनच्या या षटकातील दुसरं षटक वाढवा पाटणं पुल केलाय पॉवरफुल राहील का क्षेत्ररक्षक आहेत आणि चुकीला माफी नाही चेंडू हातातून निसटला मोका भी छूटा और छक्का भी छूटा सिक्सर आयवा झेलसाठी या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय श्री संजयजी कचरू केणे आणि सन्माननीय देवाशीष केणे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक प्रेक्षकांसाठी याची सगळ्यांनी नोंद घ्या त्यामुळे बाउंड्री लाईनच्या प्रेक्षकांनी अलर्ट राहायचं आहे षटकाराला आणि झेल टिपला तर 1000 रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेच्या मुख्य आयोजकांकडनं आहे क्या बात आहे बक्षिसांची खैरात मित्रांनो वाढती आहे कारण अनिल म्हात्रेची इनिंग आपल्याला पाहायला मिळते पहिल्या सामन्यामध्ये जर पाहायला गेलं तर 4 धाबा करून बाद झाला होता त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये तब्बल त्याने 39 धाबा बनवल्या होत्या धावसंख्या धावफलकावर 34 2 षटकांचा खेळ समाप्त तिसऱ्या षटकामध्ये कपिल केनेला आपण पाहणार आहोत पुढचा बॉल पुन्हा एकदा लॉफ्ट केला समोरच्या दिशेनं मिस्टामिक स्ट्रोक झेलबाची शक्यता आहे आणि झेल पकडला गेलाय वाघाची शिकार आबा कारंडे बॅक टू द पॅव्हिलियन तर नक्कीच आयबा जेलसाठी तब्बल आता पारितोषिक मित्रांनो कुठपर्यंत जातोय पहा तर 1617 रुपयाचं पारितोषिक आहे आयबा जेल जर पकडला तर कारण संजयजी शेलार साहेबांच्या माध्यमातून देखील 1000 रुपये आहे आणि कृष्णा केने यांच्या माध्यमातून 300 त्यानंतर 100 रुपये सुनील यांच्या माध्यमातून देखील आहे यामध्ये बॅटची कडा लागली आहे तिथे काय होतं पाहावं लागेल पारितोषिक भरपूर आहेत 1000 रुपये त्यानंतर 300 रुपये कृष्णा केने यांच्या माध्यमातून सूरज यांच्या माध्यमातून 100 आणि विजय चौधरी यांच्या माध्यमातून 100 सुनील केने यांच्या माध्यमातून 200 म्हणजे पारितोषिक आता आपण काउंट करा एक झेल पकडा आणि 1617 रुपये आपण कमवू शकता तर नक्कीच आपण एक स्टँड पाहतोय कैलासवासी शैलेश सुरेंद्र केने स्टँड आहे त्या स्टँडला जर चेंडू धडकला तर सौरभ केने यांच्याकडनं 500 रुपये दिले जातील या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय संजय शेठ कचरू केणे आणि सन्माननीय देवाशीष केणे यांच्याकडनं सलग 3 षटकार आणि हॅट्रिक आणि आयवा जेलसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे दोन्ही संघांसाठी ही सुवर्ण संधी आहे पुढचा बॉल ओव्हर द विकेट ना कपिल पापाला गेला बॉल व्हाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धावसंख्या पुढे सरसावती आहे
35 धाबा धावफल काबर 35. जर कोंडेरी संघाच्या कोणत्याही बॉलरने सलग 3 विकेट्स घेतल्या तर रोशनजी फिरंगाडे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे, याची नोंद घ्या. चेक. थँक्यू सो मच. आतापर्यंत अनिलने 26 धाबा बनवले धावफल काबर. पुढचा बॉल कपिल केनेचा ओव्हर द विकेट ना अनिल म्हात्रे साडी. ओ इथे मात्र लाऊड अपील केली गेली आहे. वाईट बॉल आहे, वाईट बॉल आहे. चला आर्ग्युमेंट नको आहे कोणती टीम. वाईट बॉल. पंचांशी आर्ग्युमेंट करू नका, सहकार्य करा कोंडेरी संघा. वाईट बॉल पाहायला मिळतो तिथे. अतिशय सुरेख लय मध्ये आहे अनिल म्हात्रे आणि कधी गिअर चेंज करू शकतो. तर पहा मित्रांनो आता पारितोषिक वाढलाय आयबाजेसाठी. आता तब्बल 2600 रुपयांचं पारितोषिक येईल, कारण विनोद शर्मा यांच्याकडनं देखील 1000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. फक्त एक झेल पकडायचा आहे सीमारेषा पलीकडे आणि 2600 रुपये आपण कमवू शकता. आता कुठेतरी डोक्यात आहे जीव. समोरच्या फटका सुरेख आहे, क्षेत्ररक्षक येईल का. एका टप्प्याने बॉल सीमारेषा पलीकडे. संगीत कक्षाला सलामी देत असताना चौकारासाठी थँक्यू सो मच. दोन्ही संघांसाठी हॅट्रिक सलग 3 षटकार आणि आयवाजेलसाठी या स्पर्धेचे मुख्य आयोजक संजयजी केणे आणि सन्माननीय देवाशीष केणे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे, याची नोंद घ्या. या संघांसाठी आणि प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. चेक. थँक्यू सो मच. तर स्कोर झालाय 40 धावा धावफल काबर. अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तिसऱ्या षटकातील कपिल केने पुन्हा एकदा ओ लॉफ्ट केला. हवाई फायर आहे, क्षेत्ररक्षक आहे, जाळ्यामध्ये अडकू शकतो. मोठी विकेट पाण्यात जाऊन देवमाशाला जाळ्यामध्ये अडकवलं. अनिल म्हात्रेला परतावं लागतंय. विकेटचं पतन, मोठा धक्का. शिवरायांचा होता साखंबीर, मर्द मारूया शिवरायांचा होता साखंबीर. निंबवली गावात शैलेश केने, निंबवली गावात शैलेश केने होता लाखात 1 नंबर. निंबवली गावात शैलेश केने होता लाखात 1 नंबर. निंबवली गावात शैलेश केने होता लाखात 1 नंबर. ने बॅटर मैदानाच्या आतमध्ये चेतन एंटर झालाय. आता मात्र जे फ्रंटचे टॉप ऑर्डरचे बॅटर होते अर्थातच मनीष आबा करांडे आणि अनिल म्हात्रे ते परतलेत. चेतन येतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. कपिलचा पुढचा बॉल. बॅटची कडा लागली आहे, चुकीला माफी नसते मित्रांनो. क्रिकेटमध्ये मोठी विकेट होती, पूर्णतः बॅकफुटवर गेला असा संघ इथे. आणि सेंटर पाहिजे साई गावती वरप संघाचे काही ग्रह फिरलेले वाटतात मला. आणि म्हटलं जातं ना की घर फिरले की घराचे वासे देखील फिरतात, आणि तशाच पद्धतीचा खेळ सध्याच्या घडीला वरप संघाचा पाहायला मिळतोय. धावसंख्या 40 वर स्थित आहे. षटकाची खऱ्या अर्थाने समाप्ती आता होण्याच्या उंबरठ्यावर आहे. अंतिम बॉल शिल्लक आणि अंतिम बॉलवर मोठा फटका येईल का. 40 धावा जोडल्या गेल्या. स्ट्रायकर एंडवर फलंदाज आपण पाहतोय चेतन ऑन स्ट्राइक. पुढचा बॉल कपिलचा. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, परंतु अलॉंग दी कार्पेट एक धाव तर कंप्लीट केली जाईल. 41 धावा धावफल काबर. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहा मित्रांनो, पब्लिक पहा किती प्रेक्षक आलेत हा सामना पाहण्यासाठी, मेगा फायनल पाहण्यासाठी. काही न्यूट्रल प्रेक्षक आहेत ज्यांचं दोन्ही संघांशी काही घेणं देणं नाही, परंतु क्रिकेटचे चाहते आहेत, या स्पर्धेचे चाहते आहेत. आणि काही प्रेक्षक वरप संघाचे आहेत, काही प्रेक्षक कोंडेरी संघाचे आहेत. नक्कीच या शेवटच्या ओव्हरमध्ये संधी असेल. 3 षटकार, हॅट्रिक आणि आयवा झेलसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे सन्माननीय संजयजी केणे आणि सन्माननीय देवाशीष केणे यांच्याकडनं. या स्पर्धेच्या मुख्य आयोजकांकडनं ही पारितोषिकं या ठिकाणी लागली आहेत, आणि जर मात्र ही पारितोषिकं मिळवली ती वितरित देखील या ठिकाणी केली जातील लगेच. 800, 900, 900 सर्व इथे आलेले आहेत. आता कोणता संघ बाजी मारेल पाहूया. अंतिम षटकाला सुरुवात. रोहित पहिला बॉल इनफिल्डच्या डोक्यावर जाईल का बॉल. साहिल टेकडीकर भरपूर लांब राहिला तिथे. सध्याच्या घडीला 2 धावा पूर्ण केल्या जातील मैदानाच्या आतमध्ये. धाव संख्या पुढे सरसावते. धावफलकावर धावांची टोटल झाली आहे
43 धावा. रोहितचा पुढचा बॉल पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळतोय. दरम्यान अशा प्रकारचे चेंडू जर आले तर स्टँड्स मध्ये पाठवण्याची धमक ठेवतो चेतन. व्हाईट बॉल आहे. व्हाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धावसंख्या धावफलकावर 44. 4-4-4 पाहायला मिळतात आपल्याला. वाढवा बाटल लॉफ केलाय. फटका किती सुंदर. क्षेत्ररक्षक आदिनाथ केने मोका छुटा और छक्का भी और चेंडू सीमा रेषा पलीकडे फ्लेक्सला धडक दिली. सिक्सर. फायनल आहे. हे दडपण मेगा फायनलचं आहे मित्रांनो. जर हा सामना पहिल्या फेरीचा असता तर झेल त्याने स्टायलिश प्रकारे पकडला असता, परंतु कॅच खूप महत्वाची होती. इथे चांगला बॉल, जबरदस्त चेंडू आणि अशा स्थितीमध्ये चान्स ग्रॅब करणं खूप गरजेचं आहे. हाफ चान्सला फुल मध्ये कन्वर्ट करायचं असतं आणि फुलला मात्र पॉवरफुल बनवायचं असतं, परंतु कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये चुका घडलेल्या आहेत आणि त्या चुका कुठपर्यंत आपल्याला घेऊन जातील हे पाहायला मिळेल पुढे. तर तिथे विकेट मात्र सॅक्रिफाय करावे लागते. आत्महत्या मैदानाच्या आतमध्ये चेतनच्या वतीनं फलंदाज बाद धावचेच्या स्वरूपामध्ये. अंतिम 2 बॉल शिल्लक आहेत. नी बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मंदार पानसर येत मैदानाच्या आतमध्ये. साखर एंडवर फलंदाज आपल्याला अतिश पाहायला मिळेल, जो की त्याने एकही चेंडू फेस केलेला नाहीये सध्याच्या घडीला. फ्रेश चेंडू फेस करेल, पहिला चेंडू फेस करेल. वैयक्तिक केली ती धावसंख्या धावफलकावर 50. अर्धशतक टीमचं कंप्लीट झालेलं आहे आणि काल 51 धावा डिफेंड केल्या आय थिंक मला वाटतं सेमीफायनल मध्ये. हा चेंडू पाहावा लागेल. इथे लाईन पाहावी लागेल. वाईट बॉल. वाईटच्या स्वरूपात एक धाव, 51 धावा, 47 धावा काल डिफेंड केल्या. रोहितचा पुढचा चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील केली आहे. लाईन मिस करतो. एक धाव तर पूर्ण केली आहे. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न करणार नाही तिथे. एक चेंडू अजून बाकी आहे. धावसंख्या 52. या धावा पुरेशा ठरतील का? कारण चेसिंग करणं खूप कठीण असतं मेगा फायनल मध्ये. लॉफ्ट केला क्षेत्ररक्षक, तिथे गॅप आहे. आदिनाथ केनेवर दडपण, परंतु पोहोचला आणि तोपर्यंत 2 धाबा एकवड्या 2 धाबांच्या मदतीने धावफलक पुढे सरसावते. धावफलकावर धाबांचे टोटल 54 आणि विजयासाठी 55. 55 धाबांची गरज. डीजे अश्विन केणे कुठे असाल तर आपण या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करा. धन्यवाद. डीजे झाला तर कोणत्याही संघावर अन्याय होईल, म्हणून तसं काही करू नका. लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण उतरायचं आहे. कोणत्याही संघावर अन्याय होता कामा नये, म्हणून वरप संघ आपण मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल व्हायचं आहे. आणि जसं क्षेत्ररक्षण सजवेल तसं डीजे मास्टर, तोपर्यंत आपण संगीत
कक्षामध्ये एक सुमधुर असं संगीत प्रेक्षकांना ऐकवायचं आहे. मध्ये सन्मान केला जातोय सन्माननीय श्री दीपकजी वाकडे साहेब आणि या सन्माननीय श्री रोशनजी फिरंगाणे यांचा शुभ सन्मान सोहळा आपण या टॉस बॉक्स मध्ये करत आहोत. आज या मेगा फिनालेच्या दिवशी त्यांची प्रमुख उपस्थिती या स्पर्धेला लाभली आणि त्यांचा सन्मान आणि स्वागत सोहळा या ठिकाणी केला जातोय. हा टॉस बॉक्स जो तुम्ही बघताय तो सन्माननीय श्री रोशनजी फिरंगाणे त्यांचं सहकार्य या टॉस बॉक्स साठी मोलाचं आहे आणि त्यांचा हा सन्मान याच टॉस बॉक्स मध्ये केला जातोय. तसेच या स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीजचे जे पारितोषिक बघतायत ते सन्माननीय दीपकजी वाकडे साहेब यांच्याकडनं त्यांचा देखील स्वागत सोहळा आपण या ठिकाणी करत आहोत. शाल पुष्पगुच्छ आणि या सन्मान चिन्ह देऊन हा स्वागत सोहळा या ठिकाणी केला जातोय. मनपूर्वक धन्यवाद. मान्यवरांना विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. सुरुवात झाली आहे मित्रांनो. पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पहिला चेंडू सुरेख तिथे पाहायला मिळतो. वाईट आहे परंतु वाईटच्या स्वरूपात अकाउंट कोंढेरी संघाचं ओपन झालेलं आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर मंदार पानसरे राईट आर्म राऊंड द स्टंप्सने. पुढचा बॉल ब्लॉक होल मध्ये फेकला होता. जबरदस्त डिलिव्हरी परफेक्ट यॉर्कर. पुलर लेनचा बॉल पाल्यामध्ये देण्याचा प्रयत्न करत नाही, खाली ठेवतोय. आणि आज करो आणि मरोची परिस्थिती जरी कोंढेरी आणि वरपसाठी असली तरी इंडिया बनाम वेस्ट इंडिज सेमी फायनल मध्ये कोण पोहोचेल, जो जिंकेल तो पोहोचेल. करो आणि मरोस्थिती डू ऑर डाय असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज सर्व घरी जाऊन पाहतील हा सामना. राऊंड द स्टंप्सने पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅटची कडा लागली आहे. शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग बीट यष्टीरक्षकाच्या डोक्यावरनं नशिबाची साथ लाभली सचिन खिनेला आणि चेंडू सीमा पार जातोय आणि येतोय चौकार. क्या बात आहे. जबरदस्त खेळ आता दोन्ही संघांचा आपला पाहायला मिळते. सध्याच्या घडीला नशीब थोडेसे काम करतात श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी संघाचे, कारण नशिबाचा चौकार धाबा कुठूनही येऊ परंतु धाबा येणं गरजेचं आहे. प्रेक्षक वर्ग भरपूर मोठ्या संख्येनं आपल्याला पाहायला मिळतात. प्रेक्षकांचा जमाव इथे या संपूर्ण क्रीडानगरीला मात्र त्यांनी घेरून घेतलेला आहे. मैदानाच्या चौबाजूने प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. लॉफ्ट केलाय फायर सचिनच्या बॅटमधनं दर्शनीय आणि रोमांचक सामना खेळत असताना टोकला षटकार. निंबवली गावाचा शैलेश केने, निंबवली गावाचा शैलेश केने होता लाखात एक नंबर. निंबवली गावाचा शैलेश केने. थँक्यू सो मच सर. आज कोंढेरी संघाने फायनल मारली तर मला वाटतं की कोंढेरी गावातून मिरवणूक निघेल, कारण स्वप्न त्यांनी खूप जवळून पाहिले परंतु स्वप्न देखील वरप संघाने पाहिलेले आहेत. अनेक संघांचे स्वप्न धुळीस मिळवणारा संघ म्हणजे अनिश एंटरप्राइजेस आई गावदी वरप संघ आहे.
मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा आपल्या गाभाचा डंका ज्या संघाने वाजवलाय कल्याण ग्रामीण परिसरातील एक विध्वंसक संघ अर्थातच ज्या संघामध्ये आयकॉन खेळाडूंचा भरमार आहे. प्रत्येक खेळाडू आयकॉन साठी जाणला जातो तो संघ म्हणजे वरप संघ. आयकॉन खेळाडूंनी भरलेला हा संघ आणि सध्याच्या घडीला परंतु थोडासा चाच पडतोय. धावसंख्या धावफलकावर 11. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे. चला चेंडू लगेच मैदानाच्या आतमध्ये द्या. आता मंदाला कुठेतरी थोडासा चांगल्या गोलंदाजीचा तोफखाना वापरावा लागेल. चांगली गोलंदाजी आपल्या तोफीतून एक चांगला चेंडू टाकावा लागेल. मंदार पुन्हा एकदा राऊंड द स्टंप्सने आप ट्रॅकर समोरच्या दिशेनं दाबाची शक्यता आहे तिथे. यष्ट्या तर उडवल्यात परंतु आय थिंक मला असं वाटतं की फलंदाज पोहोचला असावा. आयवा जेल साठी टोटल 3600 रुपयाचं पारितोषिक आहे. सन्माननीय सुनील संजयजी केणे देवाशेठ केणे त्यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. कृष्णा केणे त्यांच्याकडनं या आयवा जेलसाठी पारितोषिक आहे आणि अजून अनेक मान्यवरांनी या आयवा जेलसाठी पारितोषिक लावले आहेत. तब्बल पारितोषिक 3600 रुपयाचं आहे. जर कोणी जेल टिपला तर मात्र हे 3600 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला व्यासपीठावर वितरित केलं जाईल. 4 चेंडू आणि 11 धाबा धावफलकावर. पुन्हा एकदा गोलंदाज मंदार पानसारे राईट ऑफ राऊंड द स्टंप्सने सचिन केनेसाठी चित्त तरला रोमांचक सामना. सर्व प्रेक्षकांच्या मनामध्ये मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. ओ बाची कडा लागली आहे. शॉर्ट पॉइंट लेगचा क्षेत्ररक्षक पाठलाभ करतोय. चेंडू सीमा पार चौकारासाठी. हा बोलबाला इथे पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे डॉमिनेट केलं आणि अजून जर पाहायला गेलं तर शेवटचा बॉल शिल्लक आहे. या शेवटच्या बॉलवर पलटवार करेल का गोलंदाज बंदार. अनुभव भरपूर आहे मित्रांनो. एक्सपिरियन्स नॉट ओनली टीचर बट ऑल्सो बेस्ट फीचर. आपल्यातील बेस्ट फीचर जर काढायचं असेल तर या क्षणाला चांगली कामगिरी करावी लागेल. हो वरती उडालाय. बेस्ट फीचर आहे की काय. ट्रॅप आहे. मनीष पोचला आणि या झाल्यामध्ये सचिन केनेला अडकवलं. वाघाची शिकार. श्रीराम स्पोर्ट्स कोंडिरी संघाचा रन मशीन बॅक टू द पवेलियन. क्या बात आहे. चला क्षेत्ररक्षण लगेच सजवा. जास्त टीम मीटिंग घेऊ नका इथे. विनंती असेल दोन्ही संघांना खास करून वरप टीम आपण जास्त टीम मीटिंग घेऊ नका कारण वेळ कमी आहे. वेळेची पाबंदी आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॉलर बॉलिंग ट्रॅकवर कृष्णा. नवीन फलंदाज मला वाटतं की आनंद केने येतोय जो की इन्फॉर्म बॅटर आहे सध्याच्या घडीचा. त्याने या ठिकाणी जर आनंद या खेळाडूंना सलग 3 षटकार लगावले तर त्रिमूर्ती डेकोरेटर्स यांच्याकडनं 5000 रुपयाचं पारितोषिक आनंद या फलंदाजासाठी असणारे. त्रिमूर्ती डेकोरेटर्सचे सर्वेसर्वा साईनाथजी सुतार, भावेश केणे, भाऊ केणे आणि सन्माननीय उत्तमजी केणे या तीनही मान्यवरांना मी विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. स्पर्धेच्या वतीने आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. 15 धाबा धावफलकावर. न्यू बॅटर आनंद केने मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय.
स्ट्रायकर एंडवर आपण सध्याच्या घडीला अतिनाथ केनेला पाहतोय, जो की चांगल्या फॉर्मात पाहायला मिळाला या स्पर्धेमध्ये. कृष्णाचा पहिला बॉल ओव्हर द विकेट ना. पहिला बॉल फुल टॉस, चांगला फटका आहे. आबा करंडे तिथे आलेत. एकच हा बॉल ऑन दी कार्पेट. चांगली कॅचिंग पाहायला मिळते. थ्रो पहा किती अचूक होता, बरोबर बॉलर एंडकडे थ्रो. अनुभव आहे आणि मी जसं उल्लेख केला की संपूर्ण आयकॉन खेळाडूने भरलेला हा संघ आहे मित्रांनो. जर प्रीमियर लीग जेव्हा जेव्हा होतात तेव्हा कोणतीही प्रीमियर लीग असो तेव्हा बरब गावातून 6 ते 7 आयकॉन खेळाडू नक्कीच एका प्रीमियर लीग मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत असतील. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट ना. ओ ग्लान्स केला साइडला, चांगला फटका. क्षेत्ररक्षक उपस्थित, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळत आहे. कॉलिंग देखील चांगली वर्ण गेला इथे. चेंडू बॅकअप खूप चांगला आहे तिथे. यष्ट्यांच्या मागे मास्टर ब्रेन रन मशीन ऑफ आई गावदेवी बरप मिस्टर अनिल म्हात्रे. कान मंत्र दिला असेल कृष्णाला जेव्हा दुसरं षटक सुरू होण्यापूर्वी, कारण माहिती आहे की इथून जर आता धावसंख्येवर रोख लावला नाही तर श्रीराम स्पोर्ट्सचा कोंढेरी संघ चमत्कार करेल या स्पर्धेमध्ये. ओव्हर द विकेट ना. पुन्हा एकदा कृष्णा. ओ चांगला बॉल. अशा चेंडूची गरज असेल. परब संघ आता टाळ्यांचा कुठेतरी गजर करतोय, कारण त्यांना माहिती आहे की इथून जर सामना जिंकायचा असेल तर असेच चेंडू फेकावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. विजय कोणाचा होईल मित्रांनो, तर विजय मी म्हणेन या ट्रॉफीचा होईल. विआन ट्रॉफी 2026. काय स्पर्धा मित्रांनो या कल्याण ग्रामीण मध्ये प्रथमतः अशी अव्वल दर्जाची आणि मोठी स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते. काय आयोजन, दर्जेदार आयोजन केलं या स्पर्धेचं. लॉफ्ट केला परंतु बॅटची कडा लागली. अलॉंग दी कार्पेट एक धाव तर पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. आनाची कॉलिंग तिथे मात्र भरपूर पब्लिक आहेत, प्रेक्षक या सामन्याचा आनंद लुटण्यासाठी. तर कोंढेरी संघाचे समर्थक आलेत का, जरा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. कोंढेरी संघ पोचलाय का? टाळ्या काही वाजत नाही कोंढेरी संघाकडनं. हळू हळू वाजतात टाळ्या, भरपूर कमी संख्येमध्ये. स्कोर झाला धावफलकावर 19 धावा. बॅक केलाय, खऱ्या अर्थाने स्वतःला बॅक केलाय. 4 चेंडू मध्ये 4 धावा फक्त कृष्णाने. क्रुशियल ओव्हर फेकतोय सध्याच्या घडीला. पुढचा बॉल हो पाहावा लागेल लाईन. वाईट बॉल. आमचे विष्णू केने सर आम्हाला सांगतायत वाईटच्या स्वरूपात एक धाव आता इथे स्कोर कार्ड वर पाहावी लागेल. धाव संख्या 20 धावा. विजयासाठी जर विचार केला तर आता 35 धावांची गरज आहे विजयासाठी. स्पीडअप करा, जास्त वेळ खर्च करू नका, विलंब आपण करायचा नाही. लॉफ्ट केला, बेस्ट टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? 2 क्षेत्ररक्षक आहेत तिथे, एकाच्या हातामध्ये चेंडू लागलेला नाही. 2 धाबा एकवडल्या. 2 धाबांच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावत आहे. 22. दमट वातावरण संध्याकाळचा. खऱ्या अर्थाने हा क्राऊड आता श्रीराम स्पोर्ट्सचा कोंढेरी संघावर हावी होत आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. कारण जसे फटके येत्या सेमीफायनल पर्यंत मारत आले होते श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी संघाचे बॅटर्स, तसे फटके पाहायला मिळाले नाही. फक्त एक फटका आला सचिन केनेच्या बॅटमधनं. दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर वरब संघाची गोलंदाजी देखील चांगली आहे. आमच्या समेत नक्कीच चांगले गुणलेखक मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये ज्यांनी गुणलेखन केलंय, अर्थातच नयनची धुमाल देखील ते उपस्थित आहेत 12 प्रतिनिधीच्या भूमिकेमध्ये. त्यांचं देखील सरचे स्वागत. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील केली गेली आहे तिथे. पाहावं लागेल मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न होता की काय, परंतु फलंदाज मात्र जागा सोडतोय. फलंदाजाला बाद विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2 लागला श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी टीमला.
काय सामना होतोय, संपूर्ण भयान शांतता, स्मशान शांतता आपल्याला पाहायला मिळते. मेगा फायनलची टक्कर, काट्याची टक्कर, दोन कल्याण ग्रामीणचे संघ आहेत. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत हे सामने खेळवले जातात. 32 संघांना प्रवेश दिला होता आणि 30 संघांचा गाशा गुंडाळला गेलाय. आता उरले 2 संघ, त्यांचा देखील आपण गाशा गुंडाळू. चला स्पीडअप करायचा, फास्ट केलायचं थोडस. 12 चेंडू 33 ची गरज, चित्तथरारक रोमांचक सामना, बिग बॅटल 2 संघांमध्ये. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत असेल. समोरच्या दिशेनं बॉल बॅक ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक येईल तिथे मंदार. आय थिंक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि वेगाने दुसरी धाव कंप्लीट करत असताना वॉटर रनिंग, गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली खेळी साकारली आहे. सेन्सिबल क्रिकेट सध्याच्या घडीला पाहायला मिळते दोन्ही बॅटर्स कडनं. धावसंख्या धावफलकावर झाली आहे 24 विजयासाठी. 11 चेंडू मध्ये 31 धावांची गरज आहे. 11 चेंडू 31 ची गरज. या सामन्यामध्ये अजून काही शिल्लक आहे का? काय घडेल, काय बिघडेल पाहूया येणाऱ्या 11 बॉल्स. आबा करांडे पुन्हा एकदा आनंद फुलटॉस. खेळण्यासाठी पारितोषिक आहे सूरज केणे यांच्याकडनं. प्रत्येक षटकारास 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि या सलग 3 षटकारांस सौरभ केणे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आनंद केणे याच्यासाठी. आतापर्यंत संघर्ष नक्कीच पाहायला मिळाला. अपने संघर्ष को अपना जुनून बना लो आणि जब तक वो तुम्हारी कहाणी ना लिख दे. आणि मैदानाच्या आतमध्ये तसा खेळ करावा लागेल. 10 चेंडू 30 ची गरज, प्रत्येक चेंडूवर 3 धावांची गरज. पुनेश पाटील याच्याकडनं देखील 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे सलग 3 षटकारांसाठी. फलंदाज आनंद केणेसाठी. हो, चांगला बॉल, सूर एक चेंडू आणि फिल्डिंग देखील चांगली पाहायला मिळते. आता दबाव दडपण येत आहे ते म्हणजे फलंदाज, दोन्ही फलंदाजांवर सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी सुरू आहे आबा करांडेच्या माध्यमातून. 9 चेंडू 29 ची गरज. प्रत्येक डॉट बॉल आता दबाव वाढवेल, प्रत्येक सिंगल मात्र दबाव वाढवेल. मोठ्या फटक्यांची गरज. एअर स्ट्राईक करावी लागेल, हवाई मार्गाने चेंडूला पाठवावा लागेल सीमारेषा पलीकडे. लॉब करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, सफलता. आनंद केणे बाद होत असताना पविलियनच्या रस्त्याला परततोय. आबा करंडे इज ऑन फायर. विकेटचं पतन. शिवरायांचा होता असा खंबीर, मर्द मावया शिवरायांचा होता असा खंबीर. निंबवली गावाचा शैलेश केने, निंबवली गावाचा शैलेश केने होता लाखात 1 नंबर. निंबवली गावाचा शैलेश केने. धावसंख्या पुढे सरसावते. धावफलकावर धावांची टोटल झाली 26 धावा. तर मित्रांनो, स्पर्धा कशी असावी, आयोजन कसं असावं आणि नियम अटी कशी असाव्यात तर नक्कीच मी तुम्हाला सांगेल. बियॉन्ड ट्रॉफी 2026 हे आयोजन खऱ्या अर्थाने स्वप्नातून साकार झाली स्पर्धा. नक्कीच कृष्णा केणे असतील, कल्पेश केणे असतील, सौरभ असतील, त्यानंतर पिंट्या असतील, निलेश असतील, या सर्वांनी मेहनत घेतली. दरम्यान चांगला फटका, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येतोय आणि फिंगर गोज ऑफ फलंदाजाला बाद. इथे मात्र साहिल टेकडीकरचा खेळ समाप्त. मित्रांनो, या स्पर्धेचे मुख्य आयोजक त्यांनी स्वप्न पाहिले होतं. संजयजी कचरू केणे असतील, किरणजी केणे असतील, या सर्वांच्या माध्यमातून नक्कीच ही स्पर्धा भरवली गेली आहे आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेची वाटचाल स्वर्गीय शैलेश केणे, प्रतिष्ठान बादशाह 11 निंबवलीने केली. खूप सारी मेहनत घेतली. जय केणे असतील, संस्कार केणे असतील, खऱ्या अर्थानं सौरभ केणे असतील, कल्पेश केणे असतील, त्यानंतर पिंट्या केणे असतील, निलेश असतील, कृष्णा केणे असतील, सर्वांनी मेहनत. भावेशला देखील विसरून चालणार नाही. आमचे एडिटर असतील, भरपूर मेहनत सर्वांनी घेतलेली आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेट ना. हो, परफेक्ट बुंद्यामध्ये शॉट फाईन लेगला. कोणत्या प्रकारची चूक पाहायला मिळत नाही. चांगला चेंडू
आणि आता असं वाटायला लागलंय की या मॅच मध्ये वरप संघ बॅक करतो स्वतःला. 6 चेंडू विजयासाठी 29 धावांची गरज. वरप की कोंडेरी, कोण जिंकेल आणि कोणी जिंकला तरी विजय हा निंबवलीकरांचा असेल. कारण अशी स्पर्धा पुन्हा या विभागामध्ये होणे नाही मित्रांनो. जबरदस्त आयोजन या स्पर्धेच्या वतीनं झालं आणि खऱ्या अर्थाने याचं संपूर्ण श्रेय मी देईल या बादशाह 11 निंबवली संघाला आणि संपूर्ण श्रेय देईल ते संजयजी कचरू केणे साहेबांना आणि किरणजी केणे साहेबांना देखील. सहा चेंडू 29 धावांची गरज आहे आणि खऱ्या अर्थाने आता कोणता संघ बाजी मारेल कोणता बाजीगर अंतिम क्षण यासाठी केला होता टास. शेवटचा दिस गुरु बाबा संजय शेलार साहेबांकडनं देखील सन्मान चिन्ह या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. त्यांचा देखील धन्यवाद व्यक्त करूया. यावेळेस चांगला बॉल, सुरेख चेंडू. आता मात्र 6 चेंडू उरले होते. आता 5 चेंडू शिल्लक असतील. 5 चेंडू आणि 5 षटकारांची गरज सामना जिंकण्यासाठी. या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी करतोय वरप संघासाठी. एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. 5 षटकार जर वाढले तर संजयजी कचरू केणे साहेबांच्या माध्यमातून 11,000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल कोंढेरी संघाला. जबरदस्त सामना, जबरदस्त ही लढत आणि या लढतीमध्ये खऱ्या अर्थाने आता कुठेतरी एक पाऊल पुढे टाकलाय. सेमी फायनल जिंकून खऱ्या अर्थाने या फायनल साठी देखील दावेदार राहिले. चांगला फटका अलॉंग दी कार्पेट. एक धावतोय पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का पाहावं लागेल. तिथे पाहावं लागेल. 4 चेंडू 27 ची गरज. पूर्णपणे या मॅच मध्ये आता पलटवार करत असताना अनिश इंटरप्राइजेस आई गावदेवी वरप संघ नक्कीच अनिल शेठ दलबी यांनी पुरस्कृत केलेला हा आपण वरप संघ पाहतोय. तयारी झाली आहे मित्रांनो. एक पाऊल बेगा फायनल कडे टाकण्याच्या पूर्णपणे तयारी दिसतोय संघ. पुढचा बॉल लॉफ्ट केलाय, लॉफ्टेड हिट. जेलची संधी आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का तिथे आणि पोहोचला देखील. जेल देखील पकडला आणि फलंदाज झाला बाद. म्हटलं होतं जाता जाता सेमीफायनल पाहायला मी इथे नव्हतो, लाईव्ह पाहत होतो. परंतु अनिल म्हात्रे यांच्याशी चर्चा झाली की नक्कीच तुम्ही सेमीफायनल जिंकून मेगा फायनल मध्ये सुपर डुपर फायनल मध्ये पोहोचणार आणि तसंच चित्र तसंच प्रेडिक्शन आकाशवाणी खऱ्या अर्थाने खरी ठरली आहे आणि असं वाटतंय की मेगा फायनल जिंकण्याच्या पूर्णपणे तयारी दिसतोय वरप संघा. पुढचा बॉल वरच्या दिशेने लॉफ्ट केला. अनिल म्हात्रे पोहोचतील का तिथे. एक धाव संख्या आता विजयासाठी पाहिजे 26. चेंडू शिल्लक 2. या 2 चेंडूवर काही चमत्कार घडेल का. परंतु तशा प्रकारची चूक मला वाटतं मनीष करणार नाही. कारण अनलिगल चेंडू या गटी गेला जर त्याने हाताळले तर मात्र वरप संघ त्याला सहजासहजी सोडणार नाही. कारण चुका झालेल्या आहेत आधी देखील. 2 चेंडू मध्ये 17 धावा देखील वरप संघाने खर्च केल्यात. 1 चेंडू मध्ये 9 धावा देखील 8 धावा देखील खर्च केलेल्या आहेत. पुढचा बॉल लाऊड अपील पाहावं लागेल तिथे, पाहावं लागेल. डॉट बॉल आला आहे. 1 चेंडू 26 धावांची गरज. आता मात्र पटाक्यांच्या आतिषबाजीला सुरुवात केली जाईल. कारण ही मेगा फायनल गोड करण्याचं स्वप्न श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी संघाने पाहिलं होतं. परंतु मी ज्याप्रमाणे उल्लेख केला की अनेक मोठमोठ्या संघांच्या स्वप्नांवर पाणी फेडण्याचं काम, त्या स्वप्नांना धुलीस मिळवण्याचं काम या वरप संघाने केलं आहे. अंतिम बॉल वर काय घडेल यापेक्षा इथे काय घडवलंय. मंजिलें उन्हें को नहीं मिलती जिनके पंखों में जान होती है और यूं पंख होने से कुछ नहीं होता क्योंकि हौसलों से उड़ान होती है.